त्याच्यात किती यश येईल हे आज सांगता येणार नाही. हिंदी सक्तीवरनं महाराष्ट्र राज्यामध्ये वाद निर्माण झालेला आहे. आपण पाहतो की मनसे असेल, शिवसेना असेल, मोर्चा काढण्याच्या परिस्थितीत आहेत आणि त्याचबरोबर विरोधक देखील आक्रमक झालेले आहेत. कशा प्रकारे तुम्ही हा मुद्दा बघता? कारण हिंदी सक्ती करणं चुकीचं आहे अशा प्रकारचा आक्षेप आहे. या मोर्चांमध्ये आपण सहभागी होणार. त्याच्यामध्ये भाग दोन आहेत. पहिली ते चौथी प्राथमिक तिथं हिंदीची सक्ती तिथं करणं योग्य नाही. पण पाचवीपासून वर हिंदी ही येणं त्या विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने आहे. आज देशामध्ये जवळपास 55% लोक हिंदी बोलतात. दुसरी भाषा अशी नाही आहे की जिथं 55% लोक बोलतात. मराठी असेल, कानडी असेल, मल्याळम असेल, बंगाली असेल, ह्या ठराविक एक लोकसंख्या त्याचा आधार घेते. आणि म्हणून हिंदीला दुर्लक्षित करून चालणार नाही. साधारणतः महाराष्ट्रामध्ये लोक हिंदीचे विरोधी नाही आहेत. पण पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ताच गाडणं हे योग्य नाही. तिथं मातृभाषा ही महत्वाची आहे. आता हा मुद्दा समोर आणण्याचं काय कारण वाटतंय का? कुठल्या तरी एका गोष्टीकडे लक्ष विचलित करण्यासाठी हा महाराष्ट्रात मुद्दा सोडलेला? माहिती असं लोक बोलतात पण माहिती नाही. आता मी काल दोन्ही ठाकरेंची स्टेटमेंट वाचली. मी मुंबईला गेलं त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणार आहे. पण त्यांनी काही कार्यक्रम जाहीर केले. त्यांनी हे जाहीर केलं की त्या कार्यक्रमामध्ये विविध राजकीय पक्षांनी सहभागी व्हावं. जर सहभागी व्हायचं असेल तर नक्की त्यांचं धोरण काय हे समजून घ्यावं लागेल. मुंबई आणि उपनगरांमध्ये हिंदी भाषिक मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मतांसाठी हे हिंदी सक्तीचं पुढं केलेलं आहे भाजप सरकारने, असा ठाकरे बंधूंकडून दावा केला जातो. माहिती नाही. काल पत्रकार परिषद घेताना राज ठाकरे म्हणाले की या संदर्भात आपण मोर्चा काढणार होतो आणि या मोर्चामध्ये कोण कोण सहभागी होतं हे देखील मला बघायचं आहे. कारण फक्त बोलणं आणि प्रत्यक्ष मोर्चामध्ये येणं, कारण हा मोर्चा जो असेल तो झेंडा व्यतिरिक्त अजेंडा असेल या मोर्चामध्ये. आपण त्याचं उत्तर दिलं. त्याचं उत्तर दिलं मी की या संबंधीचं काही भाष्य त्यांनी केलेलं आहे ते आम्हाला समजून घ्यावं लागेल ना. कुणी सांगतो तुम्ही ह्याच्यात सहभागी व्हा अशी भूमिका घेता नाही. पण जर त्यांचा मुद्दा महत्त्वाचा असेल, राज्याच्या हिताचा असेल तर तो जाणून घेणं आणि त्याचा योग्य तो निर्णय घेणं याची आवश्यकता. भाजप हा मुद्दा खोडून काढेल असं वाटतं का? कारण आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. असं असताना हे जो हिंदी आणि मराठीचा जो वाद सुरू आहे हे भाजप आणून पाडेल असं वाटतं? मला काही याच्यात वाद दिसत नाही. माझं वचन फक्त सरकारने पहिली ते चौथी इथं हस्त करू नये. स्थगिती दिली, मात्र तोंडी शिकवणार असं दादा भुसेंनी आता स्पष्ट केली. साहेब, शक्तीपीठसाठी समृद्धी महामार्गाचा दाखला दिला जातो, त्याच्यामुळे खूप मोठी प्रगती होत आहे असं सांगितलं जातं. त्याच समृद्धी महामार्गावर ठिकाणी तुम्ही टीका केली होती की जे कोणी जात आहेत त्यांना देवेंद्रांची आज्ञा होते अशी इथपर्यंत टीका केली होती तुम्ही. तर खरोखरच त्याच्यामुळे समृद्धी महामार्गामुळे विकास होतोय का? लगेच कसं सांगायचं? तसं रस्ता झालाय. दुर्दैवाने तिच्या ऍक्सिडेंटची संख्या ही चिंता व्यक्त करायला असेल, पण त्याचे रिझल्ट 2-3 वर्षांनीच. साहेब, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न बरीच वर्ष रेंगाळलेला आहे. याची आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली, पण महाराष्ट्र शासन त्यात गांभीर्य नाही. आपल्याला आज एकीकरण समितीचे लोक पण भेटून गेलेले आहेत. तर या प्रश्नाला गती मिळण्यासाठी शासनाने काय? त्याच्यात एकीकरण समितीचं म्हणणं एकच आहे की एक कमिटी नेमली, आत्ताच नेमली. तर त्या कमिटीमध्ये जयंत पाटील काही सहकार्यांच्यावर जबाबदारी टाकावी असा अभिप्राय एकीकरण समिती आहे. आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांची बोलावं असं त्यांनी आज सुचवलं.
मुंबईला गेलं मुख्यमंत्र्यांची बोलणार. महसूल वाढीसाठी मुंबई महानगरपालिकेनं भूखंड विक्रीला काढलेलं आहे. खरं तर तिजोरीत खळकाळत आहे, त्यामुळे अशा प्रकारची भूमिका घेण्यात त्यांना वाटतंय का? म्हणजे मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढले भूखंड विक्रीचे, त्याकडे कसं बघतो? मला ठाऊक नाही. सर राहुल गांधींना विरोधी पक्ष नेतेपद घेऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांचं एकंदरीत परफॉर्मन्स कसं बघता? आणि दुसरी गोष्ट, ते जे अलीकडे टीका करतात नरेंद्र सरेंडर, डोनाल्ड ट्रम्पच्या पुढे नरेंद्र मोदींनी सरेंडर केलं अशा प्रकारची टीका करतात. या दोन्ही गोष्टीकडे कसं बघतात? साधी सरळ गोष्ट अशी आहे, जे काही झालं मध्यंतरी विशेषतः अफगाणिस्तान आणि इस्रायल या सगळ्या गोष्टीवर ट्रम्पने येऊन घोषणा केली आणि काही निर्णय झाले ते मी घेतले. म्हणजे कुठलाही निर्णय घ्यायचा अधिकार त्यांनी नसताना ते स्वतः सगळं श्रेय घेतात, कुणाशी बोलतात माहिती नाही, आणि त्यामुळं त्यांची विधानं हे अस्वस्थ करणारी आहेत. आज युरोप खंडात सुद्धा अनेक देश हे हा दृष्टिकोन जो ट्रम्पचा आहे त्याच्यावर देशी संख्यात नाराजी आहे. हा संबंध जो वेल्थ आहे, म्हणजे सौदी अरेबिया असेल, कतार असेल, अफगाणिस्तान असेल, इराण असेल, या सगळ्या वेळेमध्ये हा अमेरिकेची भूमिका याच्याबद्दल लोकांच्यात नाराजी आहे. आपण शक्तिशाली आहोत म्हणून स्वतः देशांच्यावर आपलं मतं वाढणं हे योग्य नाही, आणि त्यामुळं भारताने याच्यात स्वच्छ भूमिका ही घेतली पाहिजे. आपण जर बघितलं स्वातंत्र्याच्या नंतर मग जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, मनमोहन सिंग असोत, नरसिंहराव असोत, अटल बिहारी वाजपेयी असोत, या सगळ्यांनी या आखाती देशातल्या लोकांच्या भावना नजरेसमोर ठेवून त्यांना नेहमीच पाठिंबा दिला होता. आपण इस्रायलची शेती आणि या संदर्भात संबंध ठेवले, पण राजकीय संबंध आपण इस्रायलशी ठेवलेले नव्हते. पहिल्यांदा आजचं सरकार जे आहे यासंबंधी स्वच्छ भूमिका घेत नाही, आणि त्याचा परिणाम हा संबंध आखाती देशामध्ये आपल्याबद्दल म्हणजे भारताबद्दल गैरसमज आज तयार होतं. ही गोष्ट चांगली नाही. सर काल मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात कुमार केतकर जे काँग्रेसचे माजी खासदार आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांनी एक असा दावा केला की ज्यावेळेस तुम्ही कृषी मंत्री होता त्यावेळेस इतर सीएम बरोबर नरेंद्र मोदींनाही तुम्ही इस्रायलला घेऊन गेला. तुम्ही मध्यंतरी हा खुलासा केलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की त्याच दरम्यान नरेंद्र मोदी इस्रायलच्या संपर्कात आले, त्यांच्यावर ते संस्कार झाले, त्यांची परिणिती अलीकडची जी पॉलिसी आहे भारताची, म्हणजे कुठं तरी त्यावेळेस ते संपर्कात आले होते का? असं आहे, इस्रायलला जायचं माझं ठरलं शेती मंत्री म्हणून, आणि माझा कार्यक्रम नाही झाल्याच्या नंतर नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. त्यांचा मला फोन आला की या देशातली शेती आणि पाण्याची बचत या संबंधीचा जो कार्यक्रम आहे तो बघायची मला इच्छा आहे. साधारणतः त्या देशामध्ये सहजाण्यासाठी व्हिसा आपल्याकडे मिळत नसते. नरेंद्र मोदींनी मला असं सांगितलं की तुम्ही जाताय, तुमचं शिष्टमंडळ आहे, त्या शिष्टमंडळामध्ये माझाही समावेश करा, आणि मला ते लक्ष येईल. म्हणजे काय हरकत नाही. मी प्रधानमंत्र्यांशी बोललो, त्यांनी हो म्हणून सांगितलं, आणि आम्ही गेलो होतो. माझ्या ते होते, त्याच्यानंतर आपल्या राजस्थानच्या मुख्यमंत्री काय त्यांचं नाव वसुंधरा त्या होत्या, त्याच्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री होते, आणि आमचं डेलिगेशन गेलं होतं. ही गोष्ट खरी आहे.
त्याच्या पुढे ते 1 आठवडा 10 दिवस जास्त तिथं राहिले आणि त्यानंतर ते संपर्कात आले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी 2014ला सत्तेवर येण्यामागे एक आंतरराष्ट्रीय गटाचा भाग होता असं कुमार केतकर काम बोलले. ठाऊक नाही. साहेब आता आपण शेतीबद्दल आपले बरेच प्रयोग सुरू असतात. सध्या आपण ऊसाची AI शेती करायचं ठरवलेलं आहे आणि शासनानं सुद्धा त्याला 500 कोटीची त्याला निधी दिला आहे. तर ह्याच्यातनं 25 ते 40% उत्पादनता वाढेल असं म्हटलेलं आहे. तेवढं ऊस वाढल्यानंतर उद्या साखरेचे साठा वाढणार, त्याचे बरेच प्रश्न निर्माण होणार, याचा काही विचार केला गेला? सगळ्याचा विचार असं आहे की 50% उत्पन्न वाढेल हे मला पटत नाही. माझं असेसमेंट आहे की आम्ही हा 3 वर्ष काम करतोय. आम्ही प्रत्यक्ष ऊसाची लागवड केली, शेतकऱ्यांना दाखवतोय. आमचा अंदाज असा आहे की या पद्धतीनं साधारणतः 30 ते 35% उत्पन्न वाढतं. एक. दुसरी गोष्ट, पाणी 30% कमी लागतं. तिसरी गोष्ट, खतं 30% कमी लागतात. याचा अर्थ उत्पादन खर्च हा कमी होतोय आणि 30% उत्पन्न वाढतं आणि त्यामुळे हे उपयुक्त आहे. आता यापासून साखर तयार होईल, इथेनॉल तयार होईल, जगाच्या बाजारपेठेमध्ये पाठवता येईल. अधिक उत्पादन होणं दर देखील हे शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या हिताचं. खरं तर याच संदर्भात राजू शेट्टी यांनी असे आरोप केले की एआयचा वापर तुम्ही उत्पादन वाढवण्यासाठी करत आहात, मात्र ज्या बेसिक गोष्टी आहेत, जे उतारा कमी केला जातो किंवा काटा मारला जातो, शेतकऱ्यांचं या ठिकाणी खरं नुकसान होते, त्यामध्ये तंत्रज्ञान आणणं खूप गरजेचं आहे असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे. त्यांचा कुठल्या साखर प्रश्न असेल, काटा मारणे वगैरे, हे काही सरकारचं धोरण नाही. हा उद्योग कुठे करतो असं त्यांचं म्हणणं असावं. त्याची चौकशी त्याच्यात तंत्रज्ञान आणलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आधुनिक काटे किंवा त्याच्यात काटामारी होणार नाही असं. आता प्रतापराजेमध्ये तुम्ही रेकॉर्ड खोटं लिहिलं तर कुठलं तंत्रज्ञान आणायचं? आगामी अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. नव्या सुधारणासह आपण हे विधेयक कसं पाहता? त्याच्यासाठी एक कविता आहे आमच्या पक्षाच्या वतीनं, जयंत पाटील त्या कवितेत आहेत. साधारणतः प्रायमरी असं दिसतं की कुणालाही तसे जुजवीकरण म्हणून अटक करण्याचा अधिकार हा सरकारला आपण देतो आणि त्यामुळे सार्वजनिक जीवनात जे काम करतात त्यांच्यात अस्वस्थता आहे आणि त्यासाठी गेले 2-3 दिवसापूर्वी मुंबईला एक बैठक झाली. त्या बैठकीत मी नव्हतं, आमचे अध्यक्ष होते आणि त्यांनी या संबंधी आणखीन काही निर्णय घेऊन त्या वेळात दुरुस्त्या काय कराव्यात याचा ते विचार करता येईल. ते जे काही करतील त्याला आमचा पाठिंबा आहे. खरं तर संपूर्ण आता राज्यभर शिवसेना आणि मनसे हे एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चा चालू आहेत. आज सामनामध्ये दोघांचे बातम्या त्या देखील आजूबाजूला लागून राहिल्या आहेत. आपल्याला काय वाटते, मनसे आणि शिवसेना एकत्र येतील? आणि तर चांगलं येतील तर मी काही ज्योतिषी नाही. आणि तर चांगलं आणि रोज सांगतात याला, त्यामुळे आणखीन चांगलं. साहेब, 25 जूनला आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली. भाजपकडून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला. कसं बघताय, कारण तुम्ही सुद्धा यामध्ये होता? असे आणीबाणीच्या संबंधीचा निर्णय लोकांना या देशात आवडला नसतो. हे लक्षात आल्याच्या नंतर हा निर्णय घेतला कोणी? इंदिरा गांधी. इंदिरा गांधींनी जन्मताचा अंदाज त्यांनी घेतला आणि लोकांची नाराजी हे लक्षात आल्यावर त्यांनी देशाची माफी मागितली आणि त्यांनी देशाची माफी मागितल्याच्या नंतर 3 महिन्यांनी निवडणूक आली. जनता पक्ष सत्तेत होता आणि माझी विरोध करणारे, पण
एका वर्षाच्या आत त्यांचं सरकार गेलं, निवडणुका आल्या, लोकांनी इंदिरा गांधीला 5 वर्षासाठी निवडून दिल्या. तुला हत्या झाली वाट सोडा, पण लोकांचा निर्णय काय होता. आणि त्यामुळे आज भाजपवाले हे जे करतात टीका टिप्पणी, याला काय अर्थ नाही. त्यांनी हे बरोबर की इंदिरा गांधींनी माफी मागितली का नाही, एक. आणि 2, देशातल्या जनतेनं इंदिरा गांधींच्या हातात पुन्हा सत्ता दिली का नाही ह्याचंही फलन करा. साहेब, आज देशात आणि राज्यात सुद्धा एक बहुमताचं सरकार आहे. खरं तर विरोधकांना कोणत्याही निर्णयामध्ये सामावून घेणं गरजेचं असतं लोकशाहीमध्ये. मात्र तो शक्तीपीठचा असेल, आलमट्टीचा विषयामध्ये असेल किंवा इतर कुठल्याच विषयामध्ये विरोधकांना फारसं स्थान दिलं जात नाही, अशा पद्धती किंवा चर्चा त्यांच्यासोबत केली जात नाही, असं एक चित्र सध्या दिसतंय. असं आहे की ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांची एक विचारधारा आहे, आणि ती विचारधारा लोकशाहीला फार पूरक आहे असं दिसत नाही, ह्याची लक्षात घ्यायची. राजकारणामध्ये आणि संसदीय लोकशाहीमध्ये सुसंवाद ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. डायलॉग, आता डायलॉगच करायचा नाही, ती भूमिका जर घेतली तर काही तक्रार करता येत नाही. त्यांच्या हातात सत्ता आहे, बहुमत आहे, योग्य वेळी या संबंधीची भूमिका लोकांच्या समोर मांडावी. साहेब, आता आपण म्हणालात की काही वेळापूर्वी म्हणालात की दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. याच पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का, ही चांगली गोष्ट राज्याला. कोणी एकत्र येऊन सगळं विसरून काही करत असतील तर ती गोष्ट केव्हाही चांगली. दोन लहानच्याच वजन असते ते वजन विसरून पुन्हा जेव्हा भावाने त्यांनी काम करायचं ठरवलं तर त्याबद्दल नाराज व्हायचं काही कारण नाही. काका पुतण्यांच्यात मतभेद असतील ते सोडून एकत्र ये, असा प्रश्न. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मंत्री जे आहेत त्यांना ईडी कारवाईपासून दिलासा मिळाला असा दावा केला जात आहे. त्याच पलीकडे आपले सहकारी काल मांडले मी एकूणच लोकसभा निवडणुका असतील, विधानसभाच्या निवडणुका असतील, ईडीच्या कारवाया कुठेतरी थांबलेल्या दिसत आहेत. विशेषतः राजकीय लोकांच्यावर मागच्या काळामध्ये ज्या काही कारवाया झाल्या त्या लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीनंतर त्या कारवाया कमी झालेल्या आहेत असं दिसतंय. क्लीन चिट मिळालं. मिळायला लागलेली आहेत अनेकांना. असं निवडणुका झाल्यानंतर क्लीन चिट मिळायला लागलेली आहे, कारवाई कमी झालेल्या आहेत. कसं बघता याच्याकडं? भ्रष्टाचार थांबला म्हणायचं? माहिती नाही, असं बोललं तरी माझ्याकडे एक साधारणतः 200 केसेस काही लोकांनी दिल्या. त्या केसेस कशाबद्दलच्या की तुम्ही एखादी संस्था चालवतात आणि त्या संस्थेने असा निर्णय घेतला नर्सिंग कॉलेज काढायचं. नर्सिंग कॉलेज काढायचं असेल तर फवारणी घ्यायला जाते. त्याचं प्रोसिजर आहे की पहिल्यांदा आरोग्य खात्याला विचारलं जातं की अमुक अमुक समजा कागल तालुका आहे, रेल्वे मिळत आहे, बारामती आहे, कुठल्याही तालुक्यामध्ये नर्सिंग कॉलेजची गरज आहे का. आरोग्य खात्याने आहे म्हणून सांगितलं तर द्यावं, आरोग्य खात्याने नाही म्हणून सांगितलं तर द्यायचं कारण नाही. पण माझ्याकडे जे कागद आले त्याच्यामध्ये साधारणतः 250 परवानग्या त्या ठिकाणी गरज नाही असं आरोग्य खात्याने म्हणलं, अशा देण्यात आलेल्या. मला काही समजत नाही, हा असा विषय नाही नर्सिंग कॉलेजमध्ये की जसा समजा उद्या शेतीचं धोरण ठरवायचं असेल, पाण्याचं काम असेल, अशा गोष्टीला लोकांच्या मागण्या अधिक असतात. पण 100-150, 100-200 संस्था करायच्या
आरोग्य खातं नको म्हणत असताना करायचं. याचा भाषेवर काय डोळे होणार आहे हे तर मला समजत नाही. आता आमच्याकडचे कागद आलेच आम्ही खोलात जातोय आणि बघूया मी आता मुख्यमंत्र्यांना हे सगळे लिहून पाठवले. बघूया त्याचे काय करतात. साहेब, कोल्हापूर प्रश्न एक आहे. कोल्हापुरी चप्पलची कॉपी इटालियन एका कंपनीनं केलेली आहे आणि त्यावरती स्वतःच्या कंपनीचं लेबल लावलेलं आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांची कोल्हापुरी चप्पलला परंपरा आहे. मात्र या संदर्भात आता त्यांनी आपलं चप्पल म्हणून त्या ठिकाणी विक्री करायला सुरुवात केली. कोल्हापुरात 1-2 हजारला मिळणारं चप्पल 1 लाख रुपयांना तिथं विकलं जाते. तर ही कला कुठल्या नेमक्या नियमावली आता असतात किंवा सरकारनं महाराष्ट्र आणि भारत सरकारने या संदर्भात काही पावलं उचलण्याची गरज आहे? काही कसं आहे, फेचन घेतलं पाहिजे. फेचन घेतलं तर थांबवत जाईल, नाही तर काही करता येणार नाही. तुम्ही काय आता आपल्याकडं उल्हासनगर नावाचं गाव आहे. उल्हासनगरमध्ये अमेरिकेत स्वतःच्या गोष्टी चालवत लिहिलं जातं होतं लेडीज USA आणि विचारलं USA म्हणजे काय तर उल्हासनगर शिंदे असोसिएशन. त्याला GI मानांकन मिळालेलं आहे तरी देखील त्याचा नेमकं मग काय उपयोग असता या टॅक्सचा? चुकीचं आहे, म्हणजे घडतं ते चुकीचं आहे, पण त्याला फेचन घेणं आणि उत्तर देणं हा मार्ग आहे. साहेब, जरा मगाशी तो एक प्रश्न सुटला की राज ठाकरेंसंदर्भातला मराठी आणि हिंदी या संदर्भात मुंबईतले किंवा देशातले बडे जे मराठी कलाकार आहेत, साहित्यिक आहेत, हे काहीच बोलायला तयार नाहीत. उदाहरणार्थ नाना पाटेकर असतील, माधुरी दीक्षित असतील, सचिन तेंडुलकर असतील. राज ठाकरेंचा कदाचित त्या दिशेने रोख आहे का की कोण कोण येत आहे आणि कोण कोण बोलत नाही यांना बघून घेतो? मला माहिती नाही. असा का हट्ट करायचा की सचिन तेंडुलकरनी सोबत द्यावं? हा, उद्या क्रिकेटमध्ये काही विचारायचं असेल तर त्या क्षेत्राचा तो वाच आहे. जगातला एक मोठा माणूस आहे, त्यांनी कर्तृत्व दाखवलं, त्याचं मत त्या माणसाने घेतलं तर समजू शकतो. पण नाही त्या गोष्टी म्हणजे त्याच्या दृष्टीनं आपल्या दृष्टीनं महत्वाच्या, पण त्याचा संबंध नाही अशांची मतं घेणं आणि त्याच्यात त्यांना कोण कोण येत नाही हे मी बघतो. ही भाषा काही चांगली नाही. 4 वर्षानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. 5 वर्षाच्या गॅप नंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत, तर आपण कसं बघतो? आम्ही सर्वांचं आमच्या सरकारने सांगितलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शक्यतो महाविकास आघाडीच्या नावानं एकत्रित तुम्हाला सामोरं जाता आलं तर द्या, हा निर्णय घ्यायचा अधिकार आम्ही तुम्हाला देतो. त्याप्रमाणे हे अधिकार विकेंद्रित स्वरूपात खाली आम्ही द्यायचं ठरवलं. साहेब, अलीकडे जे महाविकास आघाडीकडून किंवा अपक्ष असे उमेदवार विधानसभेला महायुतीच्या विरोधात लढले होते, तेच आता 6 महिने पण होत नाहीत, तेच आता महायुतीमध्ये बऱ्यापैकी गेलेले आहेत. उदाहरणार्थ KP पाटील साहेब असतील, वैभव पाटील तुमच्या पक्षाचे, ते आता सगळे महायुतीच्या पक्षांमध्ये जात आहेत. मग काय शिल्लक ठेवतायत की नाही महाविकास आघाडीला? काय तिथे गर्दी होते याचा आम्हाला आनंद आहे. उद्याच्या निवडणुका ज्यावेळी येतील त्या गर्दीत सहभागी झालेल्यांना किती लोकांना संधी मिळणार आहे हे स्पष्ट होणार आहे. आणि या सगळे जे जातात त्यांचा लौकिक जर बघितला तर तिथे गेल्यानंतर हे काही स्वस्त नसतं. त्यामुळे त्यांनी जावं, त्यांनी स्वस्त बसू नये, त्यांनी उत्तर शोधावं, तिथे एक प्रसंगी वेंद करावं आणि या सगळ्या गोष्टी सगळा कसा घ्यायचा हे आम्ही बसून ठरवू. बेरजेच्या राजकारणात कुठेतरी सरशी घेते महायुती असं वाटत नाही? बेरजेच्या राजकारणामध्ये कुठेतरी पुढं आहे आता येणाऱ्या इलेक्शन? असं सत्ता त्याचं एकमेव दिल्लीची राज्याची सत्ता याच्याकडे जाऊन योग जातात आणि त्यामुळे त्याचा फार विचार करू नका तुम्ही. साहेब, खरं तर
पुणे रेल्वे स्टेशनचं जे नामांतराचा विषय आहे तो आता सुरू झालेला आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात यावं अशी देखील भूमिका घेतली. मात्र त्या रेल्वे स्टेशनला शाहू महाराजांच्या घरातून ती जमीन आहे ती दिली आहे. तर शाहू महाराजांच्या घराण्यातील एखाद्या सदस्याचं नाव द्यावं असं वाटतं का? तर कोल्हापूरकरांची अशी इच्छा आहे की शाहू महाराजांच्या घरातल्याचं नाव त्या ठिकाणी दिलं तर योग्य ठरेल. असं ठीक आहे, पण मला असं वाटतं की अशा प्रसंग करत नसताना अशी वाट आपण करू नये. म्हणजे बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावा हा अनेक काय केलं आहे मला समजत नाही. शौर्य हा जर काहीतरी असतील तर अनेकांचं नाव देते. संभाजी महाराज शौर्य होतं, संभाजी महाराज त्यांचा त्यागही होता, शौर्य होतं. आणि त्यामुळे कारण नसताना समाजामध्ये एक अंतर्वादाचा उद्योग काही लोक करतात आणि त्याचा तो प्रकार आहे. मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कशा प्रकारचा परफॉर्मन्स झाला असं तुम्ही मूल्यमापन करता त्यांचं? त्याला जोडून मगाशी प्रश्न विचारला होता. दीर्घ काळानंतर संसदेमध्ये लीडर ऑफ ऑपोजिशन पद देण्यात आलं आणि तुम्ही घटक पक्षांनी राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद बहाल केलं, तर त्यांच्या परफॉर्मन्स एका वर्षाचं सरकारचं आणि राहुल गांधींचं परफॉर्मन्स कसं? नाही, तर असं आहे की सरकारचा परफॉर्मन्स हा देशाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची बाब. विरोधी पक्ष नेत्याचा परफॉर्मन्स